सगळे छगन भुजबळांना भेटायला त्यांच्या घरी गेले, म्हणजे त्यांच्या विरोधात ओबीसी एकवटत आहे असं चित्र आता दिसतंय. त्यांच्या मोर्चाची, आंदोलनाची, सभांची तयारी सुरू आहे. कसं बघताय तुम्ही या सगळ्याला? त्यांच्याबद्दल मला काय सांगणार बी नाही आणि म्हणायचं पण नाही. त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ आहे. सामान्य मराठ्यांचा आणि सामान्य ओबीसींचा प्रश्न आमच्याजवळ आहे. आम्ही आमचं ठरवलेलं आहे आणि बघूत पण. परंतु एक मराठा समाजाला विशेष करून या प्रेसच्या माध्यमातून मी एक जाहीर आवाहन करतो की आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होत आहे. यांच्यातल्या फक्त 2-3 जणांनी असं ठरवलं की मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी आणखीन जास्तीची एकजूट वाढवा, पण शांततेत. आणि याचबरोबर महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे, त्यांनाही आज एक विनंती आहे. आज महत्त्वाचा विषय त्यांच्यासाठी सांगतोय की जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे असं दिसतं. याचं कारण असं की जे शांततेत आंदोलनं करणारे आपले महाराष्ट्रातले गोरगरिबाचे पोर आहेत, यांना विनाकारण केसेसमध्ये खोट्या गुंतवलं जातं आहे. याकडं मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष ठेवा, कारण उद्याच्याला तुम्हाला त्या पोरांची गरज आहे, एवढं लक्षात ठेवा. नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते मराठ्यांचे पोरं तुम्हाला महाराष्ट्रातले कधीच माफ करणार नाहीत. षडयंत्र काय आहे हे सांगतो. मला एक रात्री अशी माहिती मिळाली, जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागं घेईल. बीडचे काही बांधव इथं आले होते का 3-4 वाजता. त्यांनी असं सांगितलं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल का काय फुटलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटकसुद्धा आहेत, अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली. म्हणजे मी याच्या अगोदर म्हणलो होतं की मराठे शांततेत आंदोलनं करतात, याच्यात सत्ताधाऱ्यांचेच लोक आमच्या मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करते. शक्यतो ते तंतोतंत खरं व्हायला लागले. जसं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याच्या त्यांच्याच समाजातील कुणीतरी जवळच्यांनीच ते फोडले, अशी जी मला ऐक्यू माहिती मिळाली. त्याचबरोबर महाराष्ट्रातही असा अंदाजा दिसतोय की यांनी एकामेकाचे त्यांच्या पूर्वीच्या दशापोटी घरं फोडलेत, एकामेकाचे घरावर दगड मारलेत. हे जे मी मागं म्हणलं होतं हे शक्यतो सत्य होणार आहे. मराठ्यांच्या लोकांना जाळपोळीशी देणं घेणं नाही, त्यांना करायची पण नाही. मराठ्यांच्या लोकांना जे सांगितलंय की आपण शांततेत साखळी उपोषणं, आमरण उपोषणं करायचेत ते तसेच मराठ्यांचे चालू आहेत. मराठ्यांना या असल्या गोष्टीशी काय देणं घेणं नाही. ते फक्त त्यांच्या स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून ताकदीनं आंदोलनात उभा आहेत आणि ते शेवटपर्यंत राहणार आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणानं सांगतो, गोरगरिबांच्या पोरावर खोट्या केसेस करून ओबीसींचे नेते बीडला जाऊन विनाकारण पोरं खचले पाहिजे, जात खचली पाहिजे, जात संपली पाहिजे, जातीतले पोरं मोठे झाले नाहीत पाहिजेत, याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न आहेत. कारण मला काल अशीही माहिती मिळाली की ते एसपींजवळ सुद्धा जाऊन बसले होते बीडच्या आणि स्वतःहून नावं लिहून देत आहेत की हे अटक करा. म्हणजे काही लोक आमचे असे आहेत की ते कोणाच्या उद्रेकात नाहीत, कशात नाहीत, फक्त त्यांनी मोर्चे काढलेले, त्यांनी साखळी उपोषण केलेत, आमरण उपोषण केलेत, त्यांचे नावं घ्या, पुरवण्या याद्या तयार करा. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांना सुद्धा जाहीरपणानं सांगतो इथून की पुरवण्या याद्या तयार करा, पण मराठ्यांचे पोरं जास्तीत जास्त गुंतवा. 5-10 हजार पोरं गुंतले पाहिजेत. हे षडयंत्र आहे. हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा मनावर घ्या, कारण पुढं मग परत आमच्याशीच गाठ. हो, आम्ही खचत नाहीत आणि भेट पण नाहीत. तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करा, काहीही करा, आमचं एकही मराठ्यांचं पोरगण, मराठ्यांचा माणूस हटणार नाही, शांततेतच आंदोलन करणार. हे मी या प्रेसच्या माध्यमातून, ही खूप महत्त्वाची प्रेस आहे अचानक जरी असेल तरी पण, कारण सरकारनं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर सरकारने नाही दिलं तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना लक्ष देणं इतकं गरजेचं आहे की यांनी असं षडयंत्र रचलंय की यांच्या पदाचा उपयोग हे मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे विनाकारण गुंतवण्याच्या प्रयत्नात आहेत. उद्रेक करणारे गुंतवू नका, आमचं हे मत नाही. अर्थाचा गैरअर्थ करू नका, पण जे सत्य ते सत्य, जे सामान्य पोरं लढतायत, सामान्य समाज झडतोय,
यांना त्रास देण्यासाठी ओबीसींच्या काही नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. ते ओबीसी मराठ्यांच्या नेत्यांनी हाणून पाडावं. जर तुम्ही मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी आता उभा राहिला नाहीत तर पुन्हा तुम्ही पण आमच्याच हातात येत. आम्ही षडयंत्र हाणून पाडायला मराठ्यांचे लोक आणि आम्ही सगळे मिळून समर्थ आहेत. काही अडचण नाही. आम्ही घाबरलो नाहीत, खचलो नाहीत, भेणार सुद्धा नाही. यांना असं वाटतंय, एकच मिनिट, यांना असं वाटतंय की जर खोटे गुन्हे दाखल केले तर समाज खचल, मग या जातीचं कल्याण होणार नाही, मग या पोरांचं वाटोळं करायचा आपला डाव सक्सेस झाला, असं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. की हे खचले, हे घाबरले केसेला की मराठ्यांच्या पोरांचं जे वाटोळं करायचं होतं आपल्याला ते आपण बरोबर केलं. आपल्याला हे असे रोखत नाहीत मराठे. आता शांततेत जे ताकदीचे करोडो आंदोलनं चाललेत हे आपल्याला रोखत नाहीत. तर मग काय डाव टाकायचा? खोटे नाटे डाव टाका. तर मग खोटे नाटे हे डाव टाकायला चालू केले की मराठ्यांचे पोरं विनाकारण गुतवायला चालू केलेत. ते थांबवा. तुम्ही नाही थांबवले तर आम्ही समर्थ आहेत. आम्हालाही पुढचे निर्णय मग घ्यावा लागणार आहेत. आता आमच्या पुढं पर्याय नाही. कारण आम्हाला आमच्या गावात तुम्ही यायचं नाही. महाराष्ट्रातल्या बीडसह, नांदेडसह महाराष्ट्रातल्या एसपींवरती दबाव आणला जातोय. तिथल्या पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जातोय. तुम्हाला काय करायचं? आमची सत्ता आहे. टाका सगळे मधी. टाका मधी म्हणजे शांततेत करणारे पोरं तुम्ही गुतवणार. आणि ते कुठं भेट येत? आम्ही केसेसला भेट नाहीत. आता मराठ्यांनी ठरवलंय आपल्या लेकरांचं कल्याण होणार आहे ना. असं बी वाटलं झालंय आपल्या पोरांचं, तसं वाटलं झालंय. करू दे यांना काय केसेस करायची ती. आता आपण बी हटायचं नाही. शांततेत आंदोलन करायचं. पण आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. हे घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलंय. खोटे गुन्हे दाखल करताय काय? मराठी बी सावध व्हायला लक्षात यायला लागले मराठ्यांच्या राज्यातले आता हे खोटे गुन्हे दाखल करायला लागले. महाराष्ट्र दौऱ्याबद्दल महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय भुजबळांच्या बद्दल मी बोलणारच नाही. पण आता ते तुमच्या मूळ मागणीला हात घालून त्याच्या विरोधात वातावरण तयार करतात. हे ओबीसी प्रमाणपत्र मिळवून न देण्याची कालच त्यांनी घोषणा केली बेकायदेशीर आहे. आणि असले ओबीसी एकत्रित येत आहेत. तुम्ही का नाही बोलणार त्यांच्यावर? कारण तुमच्या मागणीलाच आता हात घालतात. नाही, त्यांच्याने काय होणार नाही म्हणलं मी. सगळा ओबीसी बांधव, दलित बांधव, मुस्लिम बांधव हे सगळे सोबत आहेत. इथं रोज हजारांनी लोक येतात आणि इथं येऊन सांगतात आमच्या सोबत आहेत. आम्हाला त्याची काळजीच नाही काही. फक्त एक हे यांनी आता षडयंत्र सुरू केलंय. काल भुजबळांनी षडयंत्र बदलाव केला, पण मराठा समाजाचा एकही नेता याबाबत बोलला नाही. ओबीसी नेते एकवटत आहेत आणि मराठा समाजामध्ये हे एकवट दिसत नाही. त्यामुळेच आज आव्हान केलंय मी. कधीच नेत्यांना आव्हान केलं नाही समाजाच्या बाजूने उभा राहताना. मंत्रालयात इकडं तिकडं उभा राहण्यासाठी मराठा समाजाने त्यांना आव्हान केलंय. फक्त हे षडयंत्र तुम्ही हाणून पाडा. कारण हे तुमचे आहेत. तुम्हाला पडणार नसल त्यांचं षडयंत्र. तुम्हाला जर ते 2-3 जर भारी भरणार असली मराठ्यांच्या नेत्याला, आम्ही समर्थ आहेत, त्याची अडचण नाही. पण उद्या परत मग आम्हाला म्हणायचं नाही तुम्ही की आम्हाला आमच्या कानावरती एकदा टाकायला पाहिजे होतं. आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून तुमच्या कानावर टाकले की यांनी बीड वाऱ्या सुरू केल्यात आणि जाणून बुजून मराठ्यांचे लोक टार्गेट केलेत. बहुतेक त्यांच्यातच कोटाकोटी झाली, त्यांच्यातच पेटापेटी झाली, त्यांच्यातच गोटे हाणतेत. त्यांचं पूर्वीचं काहीतरी लफडं असन आणि ते आमच्या चांगल्या चाललेल्या आंदोलनाला डाग लावायला लागले. त्यांनी त्यांच्यातच कोटाकोटी केली. याचं फोड की ते म्हणत असेल चला मग त्याच्याकडे, त्याचं बघू आपण. म्हणजे यांची लागली रियस. आणि आमच्याकडचा काय सामान्य मराठी बदनाम आम्ही घाबरणार नाहीत. तुमचं किती तुम्हाला वाटत असेल मग मराठा समाज खचल, मग घाबरण, हे असं झाल्यामुळं ते आम्ही केलेलं नाही. त्यामुळे आम्हाला घाबरायची फेबरायची गरज नाही. तुम्ही ते आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा. आम्ही घाबरत नाहीत. उलट आमच्यात एकजूट मोठी व्हायला लागली. फक्त ओबीसीचे नेते जाणून बुजून काही जण टार्गेट करायला लागलेत मराठ्यांच्या लोकांना. तसं अधिकाऱ्यांवरती, पोलीस अधिकाऱ्यांवरती दडपण ते आणायला लागलेत. ही आम्हाला माहिती मिळाली. त्याची चौकशी करा. दडपण आणायलेत का? आमचं खोटं असेल तर आम्ही शब्द मागं घेऊ. पण ही सत्य माहिती आलेली मी ती सांगितली. जर नेते आमचे उभा नाही राहिले आम्हाला गरज नाही. परंतु हाईत म्हणून शेवटचं आवाहन केलं की त्या पोरांच्या पाठीमागं उभा राहा. जात संपवून देऊ नका. जात जर संपवायला लागले हे तुम्ही संपलात म्हणून समजायचं. तुम्ही आहेतच किती मग मुठभर. तुम्हाला कोण घेणार आहे मग उद्या? तुमच्या पाठीमागं जात हे मराठ्यांची, म्हणून मराठ्यांच्या नेत्याला किंमत आहे. तुम्ही जर आत्ता मराठ्यांच्या पोराच्या आणि जातीच्या पाठीशी ही खरी वेळ आहे उभा राहायची.
ही योग्य वेळ आहे. मराठ्यांना न्याय मिळवून द्यायची, मराठ्यांच्या पोरांचं कल्याण करायची आणि मराठ्यांच्या पोराला ताकद द्यायची. हीच खरी वेळ आहे. ह्या वेळेत जर तुम्ही नाही आलात तर मराठा समाज तुम्हाला कधीच माफ तर करणारच नाही, परंतु मराठे इतके खंबीर आहेत हे षड्यंत्र मोडून टाकायला. यांनी आम्हाला चौकून दोर बांधलाय ओबीसी नेत्यांनी, पण ते दोर कापायची सुद्धा ताकद आता सामान्य मराठ्यांच्या करोडो मराठ्यात तयार झाली. त्यामुळे ते भेट नाहीत, मागं सरकत. उलट मला इथे येऊन म्हणते तुम्ही मागं सरकू नका आता. हा, भ्यायचं नाही, आम्ही खंबीर आहेत तुमच्या मागं, हो द्या काय व्हायचं ती. म्हणजे आमचे शांततेचे आंदोलनं मोडायचं काम ओबीसी नेत्यांनी चालवलंय. त्यांना वटणीवर आणायची ताकद मराठ्यांच्या नेत्यात आहे. त्यांच्यात नसल आम्ही मग खंबीरच आहेत, पण आमचे आहेत म्हणून तुम्हाला एकदा शेवटचं सांगितलंय. इथून पुढं म्हणजे आजपासून जे महाराष्ट्रात दबाव तंत्र सुरू आहे, पोलिसांच्या माध्यमातून मराठ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे थांबलं तर बरं, नसता पुढचे निर्णय आम्हाला उशिरा घ्यायचे तर लवकर घ्यावा लागते. याचं मात्र गांभीर्यानं घ्या, कारण आम्ही सुद्धा आमचा पोरांवर होणारा अन्याय सहन करू शकत नाहीत. 40-40, 50-50 पिढ्या आमच्या मायबापांनी अन्याय तुमचा सहन केलाय. याच्यासाठी आमच्या मायबापांनी कष्ट करून स्वतःचे मुलं शिकवलेले नाहीत, मोठे केलेले नाहीत. आमच्या लेकराला त्रास होणार असेल तर आम्ही आमच्या लेकराच्या पाठीमागं ताकदीनं उभा राहणार आहेत, कारण आमच्या लेकरांचं वाटोळं आम्ही होऊन देणार नाहीत. कल्याण करण्यासाठी इथं उभा आहेत आम्ही, आणि आम्ही आमचे लेकरं सांभाळायला खंबीर आहेत. फक्त तुम्हाला मोठं केलेलं आहे आम्ही मराठ्याच्या नेत्याला, म्हणून तुम्हाला एकदा सांगणं का आम्ही पुढच्या वेळेस आम्ही बघतो आता तुम्ही कशी उभा राहत नाहीत किंवा मराठ्यावर ते कसे अन्याय करतात. एकीकडे ओबीसी एकवट आहे, दुसरीकडे मराठा समाजाला तुम्ही आव्हान करत आहे एकत्र आहे, पुढे संघर्षाची चिन्हे दिसत आहेत का तुम्हाला? संघर्ष होऊ नये म्हणूनच नेत्यांना सांगायलोय मी की त्यांना समज द्या, त्यांना समजून सांगा. मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी समजून सांगा, गृहमंत्र्यांनी काल काय काय घडलंय याच्यावर बारकाईनं बीडमध्ये लक्ष द्या. खरंच एसपी समोर हे बसलेत का? तपास अधिकाऱ्यांसमोर हे त्यांच्या कार्यकर्त्याला घेऊन बसलेत का? त्यांनी खरंच तिथं बसून नावं दिलेत काय? हे काय कमिशनर आहेत काय, महासंचालक आहेत काय? हे नावं लिहून द्यायला लागलेत तिथं बसून? जे लोकच त्याच्यात नाहीत. तपास यंत्रणा करा ना तपास. बीडच्या पोलिसांना टार्गेट केलं जात आहे, तिथं जाऊन तुम्ही हातावर हात देऊन बसलात म्हणजे तुम्ही दबाव आणायला लागलेत का बीडच्या पोलिसांवरती? पण ते मिळणारे, आम्ही ते घेणार आहेत, त्याशिवाय आता सुट्टी नाही. आम्ही हे आंदोलन उभा भेण्यासाठी केलं नाही किंवा आमच्यावर केसेस होत्या म्हणून मागं सरकणार आहेत म्हणून केलेलं नाही. हे आंदोलन शांततेत केलंय, परंतु मराठ्यांना मिळवून देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. ओबीसी आरक्षण घटनाबाह्य आहे, आता त्यामुळं हा ओबीसी आरक्षणाचा कायदाच रद्द करावा अशी मागणी आहे. मग आता असल घटनाबाह्य त्यांच्याकडे पुरावे असणार आहेत, त्यांनी ते सादर केले असतील. आणि घटनाबाह्य आहे मी मागेही म्हणलो होतो की तुम्ही जे जास्तीचं आरक्षण दिले हे कशाच्या आधारावर आणि काय निकषानं दिले? जर तुम्हाला आयोगानं, जे केंद्रीय ओबीसी आयोगानं कायदेशीर आणि लोकशाहीच्या मार्गानं मंडल कमिशन गठीत केलं होतं, त्यावेळेस मंडल कमिशनने 14 दिलं होतं. वरचं दिलेलं 16 ते 17% आरक्षण घटनाबाह्यचे, अतिक्रमण केलेलंचे ते 16 हे मत आहे. मग तर धक्काही लागायची गरज नाही तुम्हाला. आमचं त्याच्यातच 50%चं आत वेगळं होऊन जाते. पण तुम्हाला द्यायचं नाही आहे, तुमची नियत ते द्यायचं नाही. अहो दादा, इतक्या लांब कशाला? हे आत्ता आमचं मिळतं आहे हक्काचं, आमच्याजवळ पुरावेत नोंदीचे, ते मिळून द्याय ना. ते देऊ नका म्हणतात तर ते कसं मिळून देणार आहे? पॉलिटिकल अजेंडा सोडून देऊ, मराठा वर्सेस ओबीसी असा संघर्ष या मुद्द्यामुळं पेटणार नाही का? कधीच नाही, कधीच नाही. जी जागृती व्हायला पाहिजे होती मराठ्यात आणि ओबीसी बांधवा सामान्यमध्ये ती झालेली. हे आंदोलन मराठ्यांना न्याय मिळवून देणार आहे म्हणून हे सुरू राहणार आहे. मराठे आता थांबत नाही. पाटील, काल तुमची समिती बैठकीमध्ये सामील झाली होती. राज्य सरकारने सगळे अधिकारी बैठकीत भाग घेतले होते, सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त. नेमकं बैठकीत काय झालंय? तुमच्या सदस्यांनी तुम्हाला काय माहिती दिली? नाही, त्यांचा कामाचा अहवाल जो बनवलाय त्यांनी, त्याबाबत त्यांनी सांगितलंय की अहवाल बनवणं सुरू आहे. तुमचं आरक्षण म्हणजे आमचं जे हक्काचं आहे, जे नोंदी सापडतात त्यानुसार सगळ्यांना मिळणारे याविषयी चर्चा झाली आणि आम्ही फक्त नोट करून घेतलं. शुक्रवारच्या पुढच्या बैठकीत आणखीन त्यातली जास्तीची माहिती मिळेल, त्यावेळेस आम्ही सविस्तर तुम्हाला शुक्रवारी परत त्यांची बैठक आहे, त्यातली मग अधिकृत सगळी माहिती आम्ही तुम्हाला देतो.
छगन भुजबळ म्हणतायत मी सरकारमधून बाहेर पडणार नाही, मात्र जे आरक्षण देत आहेत ते सरकारमधून बाहेर जातील. म्हणजे दोन मतमतांतर दिसत आहेत आणि जे आरक्षण देण्यासाठी पाऊल उचलत आहेत. म्हणजे सरकारलाच इशारा दिला त्यांनी की सरकारच बाहेर पडेल म्हणून हा. आरक्षण दिलं तर. नाही आता ते काही म्हणणार आहेत. ते काल कसं बोलत होते हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. किती गरळ ओकायची मराठ्यांच्या विरोधात हे बघितलंय. पण त्यांना एक माहीत झालंय आता मराठ्यात मतभेद होत नाहीत आणि मराठे फुटत नाहीत. सत्य आरक्षण आपल्याला दिल्याशिवाय पर्याय नाही हे मराठे आता हटत नाहीत. त्यांना पक्क लक्षात आलंय दादा की मराठ्यांचं आरक्षण आपल्यातच आहे. आता उघडं पडलंय ते. आता आपल्याला देणं पण उचित थायट करून बघू जमतंय का. नाही जमलं ते मनाने सोडणार आहेत. कोणी सत्य तू बाहेर पडत नाही आणि पडत आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही त्या राजकारणाचं. कोणी पडत नाही. अहो त्यांनी इतके कोटाने केले तर लफडे केले तर कोटाने फोड्या केल्या सगळ्यांनी ते बाहेर पडत असते ते सगळ्या दुनियाला बाहेर काढीत. त्यांनी अशा पाय खोट्या घालून ठेवल्या सगळ्याला. खोट्या ठोकून कोणाला हालूनच देत नाही इकडे तिकडे. ते काय बाहेर पडणार आहे. आंदोलकांनी बीडमध्ये ओबीसी पिढींना टार्गेट केल्याचा आरोप केला भुजबळांनी. मात्र मराठा असलेल्या प्रकाश सोळंकीचे घर जाळलं असल्यानं भुजबळांची जी विधान आहे त्यामुळे विधानामुळे जातीय तणाव वाढेल असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. जातीय तणाव वाढायचं संबंध नाही. त्यांनी सगळ्यांनीच सांगितले जवळपास की मराठ्यांच्या आंदोलकांनी पोरांनी हे फोडलेलं नाही म्हणून. हे त्यांच्यातच कुठाना काहीतरी झालेला दिसतोय असा अंदाज आहे. त्यांच्यातच कुठाना झालाय. पण आमच्या समाजाला डाग लावलाय. शांततेचं आंदोलन उद्रेकाकडे नेलं. ह्यो डाग लागलाय. ह्यो डाग आम्ही हे 8-15 दिवसात पुसवणार आहेत. कसा पुसवणार आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो. कारण आम्ही शांततेत आंदोलन केलेत. आम्ही शांततेतच आहेत हे आम्ही पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी आम्ही काहीतरी आता ही करतोय बोलतोय आम्ही समाजाशी. आपल्यावरचा डाग आलेला विनाकारण आपल्या जातीला डाग लागलाय. आपण शांततेत कार्यक्रम करून आपण दाखवून देऊ की आम्ही शांततेतच आहेत. आम्ही मराठी शांततेत आहेत. हे शांततेचं प्रतीक आम्ही पुन्हा एकदा दाखवून देणार आहे समाज राज्यासमोर. जालन्यात न्यायमूर्ती पाठवण्याची कल्पना देवेंद्र फडणवीसांची होती. मात्र जर न्यायाधीशच पाठवले जात असतील तर ते काय न्याय देणार असा प्रश्न भुजबळांनी विचारला. नाही मी सांगितलं मग कालच त्याच्यावरती फडणवीस साहेबांनी पाठवलंय की शिंदे साहेबांनी पाठवलंय याच्याबाबत आपल्याला माहिती नाही. पण पाठवणाऱ्यांनी किंवा येणाऱ्यांनी योग्य भूमिका केली. खुर्चीवर बसून न्यायदान करणं आणि जनतेत जाऊन ही न्यायदान करणं म्हणजे तुम्ही इकडे जनता दरबार घेऊ शकता. त्यावेळेस जे न्यायाधीश महोदय जनतेसमोर येऊ शकतात. मग जे न्याय करतेत खरे ते जनतेत गेले. त्यात काय मोठं वाईट वाटलं तुम्हाला एवढं. इतकं पण जळजळ का पाहावं मराठा समाजाबद्दल या भुजबळ साहेबांमध्ये काही कळतच नाही. एवढी जळजळ काय. अहो त्यांना माहीत नसेल ही गोष्ट. पण सामान्य ओबीसी बांधव सुद्धा म्हणतात भुजबळ साहेबांनी इतकं राग नाही मराठ्यावर व्यक्त केला पाहिजे. तुम्हाला वाटल्यास पुरावे उभा करीन भाऊ मग मी ताराला जर लागलो की ते म्हणतात भुजबळ साहेबांनी एवढं नाही करायला पाहिजे राव. आम्ही त्यांच्याच जातीचे आहेत. एवढं नाही करायला पाहिजे राव त्यांनी. मग एवढं नाही करायला पाहिजे. आम्हाला रोज आम्ही एकमेकात खातोय पितोय. त्यांनी भुजबळ साहेबांमुळे तणाव वाढायला लागलाय. बघा गांभीर्य शब्द बोलतोय मी की भुजबळ साहेबांनी इतकं बी नाही करायला पाहिजे. मग ठीक आहे एखाद्या वेळेस म्हणणं ठीक आहे 1-2 इतकं ही करते का कसं असं मला काहीच कळलं ना भुजबळ साहेबाचा मराठी विषय एवढा. सर्वपक्षीय बैठक झाली मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबईमध्ये. तर लाठीचार्जच्या मुद्द्याबद्दल फडणवीस त्या बैठकीत काहीतरी बोलणार होते पण त्यांना बोलू दिलं नाही असं भुजबळ म्हणाले. नाही आता ते त्यांना माहित. मला नाही सांगता यायचं त्यांना बोलून. आणि ते बोलायला दबकते नव्हे कोणाला. ते आडाआडच चलत असतात कवा बी. वाकडं सरळ चलतच नाही ते. त्याने हरगडून पाळलं असं एखाद्या मात्र चालतात तेव्हा ते म्हणले जाऊन तिकडे नाही बोलायचं. ठीक आहे. चलो धन्यवाद.